वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण खूपच महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर बघा, वेळ वाया न घालता मराठी व्याकरणचे प्रश्न सुरू करूया। ही एक टेस्ट आहे, यामध्ये तुमचा स्कोर किती येतो हे मला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। चला वेळ वाया न घालता प्रश्न सुरुवात करूया। वर्णमालेत एकूण टिंब वर्ण कठोर आहेत, सांगा मग आता काय असेल या प्रश्नाचं उत्तर। वर्णमालेत एकूण कठोर वर्ण किती आहेत असा प्रश्न आपल्याला विचारला आहे। 13 आहे की 15, 12 की 34? विचार करा किती असेल मग। वर्णमालेत एकूण कठोर वर्ण 13 आहेत। ऑप्शन नंबर ए योग्य आहे, 13 वर्ण। चला पुढे, तुम्ही स्वतःहून सॉल्व करायचा प्रयत्न करा। जेवढी टेस्ट आपण सॉल्व केली तर आपल्याला अडचण येत नाही बघा एक्झाममध्ये। पुढील प्रश्न आहे, कोणत्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा एकदम बाहेर फेकली जाते? कोणता आहे तो वर्ण ज्याचा आपण उच्चार करतो ना तर त्यावेळेस आपल्या फुफ्फुसातली हवा बाहेर एकदम फेकली जाते? म आहे की ट, ह की न? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? महाप्राण व्यंजन म्हणतो बघा आपण त्याला। तुम्हाला थोडंसं मी जे काय आहे आठवण करून देते। महाप्राण व्यंजन म्हणतो आपण त्या व्यंजनाची फुफ्फुसातील हवा एकदम बाहेर फेकली जाते। आता थोडं तर तुम्हाला लक्षात आलं असेल की महाप्राण म्हणजे ह येईल बघा या प्रश्नाचं उत्तर। महाप्राण व्यंजन कोणतं आहे तर ह। या व्यंजनाची फुफ्फुसातील हवा एकदम बाहेर फेकली जाते। ऑप्शन नंबर सी करेक्ट आन्सर आहे। चला पुढे 48 नंबरचा प्रश्न, पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते? अल्पप्राण व्यंजन कोणते असा प्रश्न आपल्यासमोर आहे, सांगा मग काय असेल या प्रश्नाचं उत्तर। स्वतःहून सॉल्व करायचा प्रयत्न करा। अल्पप्राण व्यंजन आहे प। अल्पप्राण व्यंजन कोणते तर प हा अल्पप्राण व्यंजन आहे। यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की अल्प मध्ये सुद्धा प आलेला आहे, इथं पण प आहे आणि हा पण प, असं देखील लक्षात ठेवू शकता। मराठी व्याकरणमध्ये ट्रिक्स खूप कमी लागतात बघा। पुढील प्रश्न आहे, पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी कोणती? आता हे सजातीय आणि विजातीय नेमकी काय तर बघा, सजातीय म्हणजे सारखे सारखे सेम सेम, विजातीय म्हणजे वेगवेगळे, हे विजातीय आणि हे सजातीय। ठीक आहे, तर बघा आपल्याला विचारलं आहे सजातीय। उ आहे की अ ई ए आहे किंवा अ आणि ई? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? सांगायचा प्रयत्न करा। चुकलं तर काहीच हरकत नाही, इथे चुकलं तर चालेल, एक्झाममध्ये चुकू देऊ नका। तर बघा सजातीय स्वर कोणते तर सजातीय स्वर उ आहे। आता विजातीय स्वर कोणते जर असा प्रश्न आला, विजातीय स्वर कोणते असा जर प्रश्न फिरून आला तर विजातीय स्वर अ ई आहे, ई ए आणि अ ई हे विजातीय आहे, सजातीय हा आहे। ऑप्शन नंबर ए योग्य आन्सर आहे। पुढील प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा। महाप्राण व्यंजन मागाशी तुम्हाला समजून सांगितलं, महाप्राण व्यंजन कोणते तर ह हा महाप्राण व्यंजन आहे। ह आपण कसं बोलतो एकदा स्वतःहून ट्राय करून बघायचे बघा। पुढील अक्षरातील व्यंजन ओळखा। पुढील अक्षरातील व्यंजन ओळखा। तुम्हाला माहिती आहे का स्वरादी किती आहे? स्वरादी मराठी व्याकरणमध्ये स्वरादी किती असा प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये येतो। स्वरादी 2 आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि आहा, स्वरादी आहे आणि आहा। ठीक आहे, चला व्यंजन विचारलं आहे, सांगा मग। आता ना किती सोपं आहे बघा, अ आ ई हे जे काय आहे स्वर आहे, स्वर माहिती असायला हवे, व्यंजन माहिती असायला हवे। तर हे जेवढे पण हे 3 स्वर आहे, व्यंजन एकच आहे तो य हा व्यंजन आहे, बाकीचे सर्व स्वर आहे। चला पुढे, पुढीलपैकी स्पर्श व्यंजन कोणते ते ओळखा, सांगा स्पर्श व्यंजन कोणते? स्पर्श व्यंजन सांगा। च आणि छ हे स्पर्श व्यंजन आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। च
आणि छ. ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. च छ स्पर्श व्यंजन आहेत. चला पुढील प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे बघा. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात? किती वर्ण आहे महाप्राण म्हणून त्याला ओळखले जातात? आणि हे सर्व जेवढे पण क्वेश्चन आहे हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे बघा. तर महाप्राण म्हणून किती वर्ण आहेत? तर 14 वर्ण आहेत. त्याला आपण महाप्राण म्हणून ओळखतो. चला पुढे. खालीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी ओळखा. कोणती आहे बघा संयुक्त व्यंजन? सांगायचा प्रयत्न करा. संयुक्त व्यंजन आपल्यासमोर आहे. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. श आणि ज्ञ. हे बघा तुम्ही स्वतःहून इथे ही टेस्ट सोडवायचा प्रयत्न करा. किती स्कोअर तुमचा येतो हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा व्यंजनास टिंब टिंब असे म्हणतात. आता हा क्वेश्चन नवीन असेल बघा कोणासाठी. सांगा व्यंजनास काय म्हणतो आपण? तुम्हाला हे माहिती आहे का? जेव्हा मूळ वर्णमाला होती त्यावेळेस वर्णाची संख्या किती होती? सांगा मग. आता मूळची वर्णमाला होती त्यामध्ये किती होती वर्णाची संख्या? 48 होती बघा वर्णाची संख्या. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अगोदर स्वर किती होते जर असं तुला प्रश्न आला तर 12 स्वर होते. आता मराठी व्याकरणमध्ये स्वर किती असं जर प्रश्न आला तर 14 स्वर आहेत. आता इंग्लिशमध्ये किती स्वर आहेत असं जर प्रश्न आला तर इंग्लिशमध्ये 5 स्वर आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता व्यंजनास टिंबटिंब असे म्हणतात तर व्यंजनास परवर्ण म्हणतात. परवर्ण हे लक्षात ठेवा. किती तुमचे मार्क येतात बघा मराठी व्याकरणमध्ये तुम्ही इथे चेक करू शकता. स्वराचे प्रकार किती? वा रे वा, काय किती छान क्वेश्चन आहे की स्वराचे प्रकार किती आहेत? स्वराचे किती प्रकार आहेत? मग हे सर्व एका पुस्तकातले प्रश्न आहेत. खूप महत्त्वाचं पुस्तक आहे बघा तो. सांगा स्वराचे प्रकार किती आहे? स्वराचे प्रकार तर 3 अगोदर होते, आता 4 आहेत स्वराचे प्रकार. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे. खालीलपैकी घोष व्यंजन कोणते? खालीलपैकी घोष व्यंजन कोणते? सांगा. आता तुम्हाला माहिती आहे का द्रविडियन वर्ण कोणता जर असा प्रश्न आला तर ळ हे द्रविडियन वर्ण आहे. ळ. चला खालीलपैकी घोष व्यंजन कोणते? तर यामध्ये देखील घ आहे ऑलरेडी. तर यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता घोष व्यंजन घ आहे. घ तर दिलेलेच आहे ना आपल्यासमोर. असं कुठंतरी असं मिळतं जुळतं दिसलं ना तर ट्रिक लावून द्यायची. पुढे बघा. पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा. चूक अचूक हे जे असतं ना याच्यात कन्फ्यूज होऊ नका. प्रश्न बरोबर वाचा की अचूक वर्ण आपल्याला ओळखायचा आहे. अल्पप्राण की स्पर्श व्यंजन आहे? अनुनासिक की महाप्राण? सांगा. आता तुम्हाला मागाशी समजून सांगितलं बघा. आता काय असेल या प्रश्नाचं उत्तर? ह काय आहे? तर ह एक महाप्राण व्यंजन आहे. ह म्हणताना खरंच आपले प्राण जातात बघा. एकदा तुम्ही ट्राय करून बघा. ह म्हणायचा प्रयत्न करा. ह म्हटले तर खरं पण आपल्या घशातून आवाज निघतो. ह महाप्राण व्यंजन आहे तो. पुढे 29 नंबरचा प्रश्न आहे. पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा. ए आणि ए. सांगा. विजातीचं काहीच घेणं देणं नाही. संयुक्त स्वर आहे. स्वरादीचं काहीच घेणं देणं नाही. याचं पण नाही. काय असेल मग? संयुक्त स्वर आहे बघा ए. चला पुढे. पुढील प्रश्न खूप छान आहे बघा. संयुक्त स्वरांच्या बाबतीत चुकीची जोडी आपल्याला जे काही निवडायची आहे. सांगा काय असेल या प्रश्नाचं उत्तर? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? तर औ बरोबर ए प्लस उ आणि उ. आता जे सांगत आहे ते तुम्ही लिहून घ्या कारण की खूप महत्त्वाचं ठरेल. हे बघा. आता स्वर किती आहे? तर स्वर आहे मराठी व्याकरणमध्ये 14. स्वरादी किती आहे? तर स्वरादी आहे मराठी व्याकरणमध्ये 2. आता तुम्हाला माहिती का जर असा प्रश्न आला की मराठी व्याकरणमध्ये संयुक्त व्यंजने किती? तर 2 आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता सध्या 52 वर्ण आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 52 वर्ण. ठीक आहे. तुमचा स्कोअर किती येतोय हे तुम्हाला सांगायचं आहे. गीत रामायणचे लेखक कोण आहेत? आता आपण पुस्तके आणि कादंबऱ्या बघणार आहोत.
बघा, गीत रामायणचे लेखक कोण? तर ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. ग दी माडगूळकर असं त्यांचं नाव आहे. तुमचा स्कोर किती आला हे तुम्हाला सांगायचं आहे. बघा, 10 नंबरचा प्रश्न आहे, अमृतवेल हे पुस्तक कोणी लिहिले? अमृतवेल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न आहे. तर वि स खांडेकर ऑप्शन नंबर बी योग्य आहे. बघा, वि स खांडेकर. बघा, हा प्रश्न एक्झाममध्ये आलेला आहे की स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? रणजित देसाई आहे, शिवाजी सावंत, साने गुरुजी की पु ल देशपांडे? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? चुकलं तर काहीच हरकत नाही. काय असेल या प्रश्नाचं उत्तर? स्वामी या कादंबरीचे लेखक आहे ऑप्शन नंबर ए रणजित देसाई. रणजित देसाई हे स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत. आता हा प्रश्न देखील एक्झाममध्ये आलेला आहे, बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिले? बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहे पु ल देशपांडे. ऑप्शन नंबर बी योग्य आहे, पु ल देशपांडे. पुढील प्रश्न 13 नंबरचा, विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? विशाखा हा काव्यसंग्रह आहे कुसुमाग्रज यांचा. विशाखा हा काव्यसंग्रह कुसुमाग्रज यांचा आहे. सुंदर पत्रे हे पुस्तक कोणी लिहिले? सुंदर पत्रे हा पुस्तक कोणी लिहिला असा प्रश्न आहे आपल्यासमोर. साने गुरुजी यांनी सुंदर पत्रे हा पुस्तक लिहिलेला आहे. बघा ना, हा प्रश्न किती छान आहे आणि यावरती प्रश्न देखील आलेला आहे की ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे मराठी साहित्यिक कोण आहेत? तर हे जे एवढे पण ऑप्शनमध्ये आहेत, वि स खांडेकर, कुसुमाग्रज, वि दा करंदीकर यांना सर्वांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. चला पुढे. हा प्रश्न तर खूपच छान आहे आणि यावरती प्रश्न देखील आलेला आहे की छावा ही कादंबरी कोणावर आधारित आहे? छावा ही कादंबरी कोणावर आधारित आहे? तर संभाजी महाराज यांच्यावर आधारित आहेत. पुढील प्रश्न आहे, मृत्युंजय ही कादंबरी कोणत्या महाभारत पात्रावर आधारित आहे? मृत्युंजय कर्ण यावर आधारित आहे. पुढील प्रश्न आहे, राजा शिवछत्रपती या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? राजा शिवछत्रपती या ग्रंथाचे लेखक कोण? तर बाबासाहेब पुरंदरे असं त्यांचं नाव आहे. पुढे प्रश्न आहे, गीत रामायण या काव्यरचनेचे लेखक कोण आहेत? गीत रामायण या काव्यरचनेचे लेखक आहे ऑप्शन नंबर बी योग्य ठरेल. बघा, पुढे आहे, ययाती या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे लेखक कोण? कोण आहेत ते ज्यांनी ययाती या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिला आहे? बघा, कोण आहेत? तर वि स खांडेकर यांनी ययाती या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिला आहे. बघा, पुढील प्रश्न. आता आपण थोडंसं रिव्हिजन करून घेऊया की बघा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण? जर असा प्रश्न आला तर वि स खांडेकर. आता श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण? तर साने गुरुजी. मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण? तर शिवाजी सावंत. छावा शिवाजी सावंत. बघा, मागाशी आपण बघितलं कोणावर आधारित आहे ते? संभाजी महाराजवर. पुढे आहे बघा, श्रीमंत योगी हे कोणी लिहिले? तर रणजित देसाई. व्यक्ती आणि वल्ली हे कोणी लिहिले? तर पु ल देशपांडे. आणि सर्वात शेवटचं म्हणजे यावरती प्रश्न येतोच, नटसम्राट कुसुमाग्रज यांनी लिहिलेले आहे. चला पुढे. पुढील प्रश्न आहे, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ययाती या कादंबरीचे लेखक कोण असा प्रश्न आपल्यासमोर आहे. तर वि स खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. पुढे, श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले? श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिलेले आहेत. चला पुढे. पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहे शिवाजी सावंत. व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणी लिहिले?
व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणी लिहिले? तर पु ल देशपांडेजी यांनी हा पुस्तक लिहिलेला आहे. पुढे, श्रीमंत योगी या कादंबरीचे लेखक कोण? श्रीमंत योगी या कादंबरीचे लेखक आहे रणजित देसाई. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आन्सर आहे. तुमचा स्कोर किती येत आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. पुढे प्रश्न आहे बघा, नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले? नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले? कुसुमाग्रज यांनी हा नाटक लिहिलेला आहे. चला पुढे, मराठी भाषेत एकूण स्वर किती आहेत? जर असा प्रश्न आला तर मराठी भाषेमध्ये एकूण स्वर 14 आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आता थोडक्यामध्ये ते स्वर देखील आपण आता बघूनच घेऊ बघा. अ, आ, ई आहे, ई, ई, उ, त्र, ए, ए, ओ, औ आणि आहा हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता इंग्लिशमधून कोणते स्वर आलेले आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढे आहे बघा, चतुर्भुज होणे म्हणजे काय? तर चतुर्भुज होणे म्हणजे लग्न होणे. पुढील प्रश्न आहे, मकरंद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मकरंद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मध. पुढील प्रश्न आहे, घरोघरी या शब्दात समास ओळखा. काय असेल मग या शब्दाचा समास? घरोघरी या शब्दाचा समास आहे अव्ययीभाव समास. 5000 यातील 5 कोणती विशेषण आहेत? संख्या विशेषण आहे बघा. 5, 6, 7 ही संख्या विशेषण आहे. जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो या वाक्यातील जो हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहेत? जो, तो हे एक संबंधी सर्वनाम आहेत. जो, तो संबंधी सर्वनाम आहे हे लक्षात ठेवायचंच. पुढील प्रश्न आहे, कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे?